2025 मध्ये ट्रेडिंग करताना या चुका थांबवा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते चुका सांगेल जे नाही केले पाहिजे ट्रेडिंग करताना आणि जे मला आधी माहित नव्हते ट्रेडिंग स्टार्ट करायच्या टायमाला। हा आहे दुसरा पार्ट ट्रेडिंग मिस्टेक्सचा आणि या पार्ट मध्ये तुम्हाला मी अजून सांगणार आहे प्लॅटफॉर्म्स बद्दल आणि इंटरॅक्शन कसं करायचं त्याच्यासोबत। खूप सारे बिगिनर्स असे आहेत जे मला माहिती आहे त्यांना भरपूरशा अशा अडचणीच्या पुढे सामोरं जावं लागतं जे त्यांना ट्रेडिंग करताना अफेक्ट करतं। त्यामुळे मी तुम्हाला सांगेन आता काय करायला पाहिजे लवकरात लवकर विड्रॉल करायसाठी आणि बेस्ट पॉसिबल टर्म्स कसे मिळवायचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स वरून। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिलं एज रिस्ट्रिक्शन्स। पहिले तर आपण एज रिस्ट्रिक्शन्स बद्दल बोलू। बऱ्याच प्लॅटफॉर्म्स वरती आणि ज्याच्यावरती मी ट्रेडिंग करतो अशा प्लॅटफॉर्म वरती ते एक्सपोर्ट ऑप्शन वरती ट्रेडिंग अवेलेबल आहे पण फक्त 18 वयोगटाच्या वरच्या लोकांसाठी। हे बघा एज रिस्ट्रिक्शन 18 वयोगटाच्या वरती इन्शॉर करतं लीगल कंप्लायन्सेस आणि हे प्रमोट सुद्धा करतं रिस्पॉन्सिबल ट्रेडिंग प्रॅक्टिसेस। दुसरं युजिंग प्रोमो कोड्स। बरेच जण प्रोमो कोड वापरायला विसरून जातात मित्रांनो। प्रोमो कोड यूज केल्यामुळे तुम्हाला ऍडिशनल बोनसेस मिळतात जे की तुमच्या पहिल्या डिपॉझिटवर तुम्हाला मिळतं। आता हा माझा प्रोमो कोड आहे। हा प्रोमो कोड यूज केल्यावर तुम्हाला मिळणार 120% पर्यंतचा बोनस डिपॉझिट केल्यावरती तुमच्या पहिल्या डिपॉझिटवरती, ते पण 24 तासाच्या आत तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावरती ते एक्सपोर्ट ऑप्शनवरती। आणि जर तुम्ही प्रोमो कोड यूज केला आणि डिपॉझिट नाही केलं 24 तासाच्या आत तर तुमचा प्रोमो कोड एक्सपायर होऊन जाईल। आणि हा जो बोनस मनी आहे तुम्ही याला विड्रॉ करू शकत नाही, याला तुम्ही फक्त ट्रेडिंग करताना यूज करू शकता। अशा प्रकारचे बोनसेस तुम्हाला फक्त अपॉर्च्युनिटी देतं तुमची अर्निंग वाढवण्यासाठी। तिसरं व्हेरिफिकेशन प्रोसेस। मेक शुअर करा तुमचं नाव प्रोफाईल वरती आणि तुम्ही दिलेल्या डॉक्युमेंट वरती व्हेरिफिकेशन साठी ते मॅच करते। तुम्हाला सर्वात आधी अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी डिपॉझिट करावा लागणार आणि तुमच्या आयडेंटिटीसाठी तुम्हाला एक कलर फोटो तुम्हाला द्यावा लागणार तुमच्या कुठल्याही प्रायमरी डॉक्युमेंटचा, जे की तुमचा पासपोर्ट असेल किंवा तुमचं नॅशनल आयडी काही पण चालेल, ज्यात तुमचा क्लिअर फोटो असेल, तुमचं नाव, डेट आणि प्लेस ऑफ बर्थ, कंट्री ऑफ इश्यू तिथं दिसेल। आणि कार्ड डिपॉझिट करण्यासाठी तुम्हाला ऍडिशनली काय विचारलं जाईल, कार्ड स्टेटमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करायला सांगणार ते। तुमचं क्रेडिट डेबिट कसं आहे हे व्हेरीफाय करता, हे बघता। फक्त तुम्ही इन्शुअर करा की तुम्ही दिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते एकदम क्लिअर आणि इझी टू रीड असेल। आणि लक्षात ठेवा हे व्हेरिफिकेशन प्रोसेस फक्त डिपॉझिट वरती अवलंबून आहे। डिपॉझिट केलं तेव्हाच व्हेरिफिकेशन होईल आणि भरपूर केसेसमध्ये तुम्ही तुमचे फंड्स विड्रॉवल करू शकता तुमच्या ओरिजिनल सोर्सेस मध्ये विदाउट एनी व्हेरिफिकेशन। असे काय विड्रॉल लिमिट अप्लाय होऊ शकते लेस दॅन 250 USD। सो ही स्टेप खूप क्रुशियल आहे कुठलेही इश्यूज तुमच्या अकाउंट रिलेटेड अवॉइड करण्यासाठी। जर काही कारणामुळे तुमचं व्हेरिफिकेशन होत नसेल तर तुमचं डिपॉझिट केलेलं फंड परत रिफंड होऊन जाईल तुमच्या ओरिजिनल सोर्सेस मध्ये ओरिजिनल पेमेंटद्वारे, जर तुम्ही ते हारले नसतील। आणि कृपया करून कोणते थर्ड पार्टी वॉलेट किंवा कार्ड तुम्ही यूज करू नका, डिपॉझिट करताना ते यूज करू नका। आणि जर तुम्ही तसं केलं तर तुमचं रिफंड ऑप्शन तुमच्या जवळ चाललं जाईल आणि ऍडिशनल तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रोसेस लागेल। चौथं विड्रॉवल रूल्स। हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो। तुमचं फर्स्ट विड्रॉवल बँक कार्ड किंवा ई वॉलेट वरती होईल जे तुम्ही यूज केलं तर डिपॉझिट करताना। इन केस तुम्ही बँक कार्ड टू विड्रॉ करताय, विड्रॉवल अमाऊंट तुमची डिपॉझिट अमाऊंट एवढी पाहिजे, बाकीचे तुमचे रेव्हेन्यू जे एक्स्ट्रा अमाऊंट आहे ते तुमचे ई वॉलेट मध्ये तुम्हाला मिळून जाईल, जसं की स्क्रील, नेटेलर आणि बाकीचे ई वॉलेट्स। फंड्स विड्रॉ करण्यासाठी तुम्ही फायनान्सेस सेक्शन मध्ये जावा आणि तिथं जाऊन तुम्ही क्रिएट करा विड्रॉवल रिक्वेस्ट। डिपॉझिट अमाऊंट परत ओरिजिनल सोर्सेस मध्ये पाठवले जाईल जसे की बँक कार्ड किंवा ई वॉलेट। आणि तुमचे प्रॉफिट जे आहेत ते तुम्ही चूज केल्यापैकी एका ई वॉलेट वरती जाईल जे की दिलेल्या अवेलेबल ऑप्शन्स मध्ये आहे फायनान्स सेक्शन मध्ये। नोट करा हे महत्वाचं आहे, कोणतंही ई वॉलेट थर्ड पार्टीचं नॉट परमिटेड आहे। सगळे पेमेंट त्याच अकाउंट मधून व्हायला हवं जे तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे। पाचवं नेहमी स्ट्रॅटेजीज यूज करत चला। मित्रांनो मी सगळे प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजीज डिस्कस केलेले या चॅनलवरती आधी पण, तुम्ही आधीचे व्हिडिओ जाऊन बघू शकता याच चॅनलवरती, द ट्रेडिंग नट चॅनलवरती। कारण स्ट्रॅटेजीज मुळे तुम्ही इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकता, तुमचे इथं सक्सेसचे चान्सेस वाढतात। जसं की तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल मी दाखवतो RSI इंडिकेटरच्या मध्ये मी तुम्हाला काय प्रॉफिट घेऊन दाखवतो। या RSI स्ट्रॅटेजी बघूया। काय बघा मित्रांनो, पर्पल लाईन रेड लाईनच्या क्लोज जात आहे आणि ग्राफ सुद्धा वरती आहे। सो मी केलं इथं सेल। लेट्स सी आफ्टर 30 सेकंड्स। सो इथं आपला झाला प्रॉफिट बुक आणि मी आता तुम्हाला अजून एक ट्रेड घेऊन दाखवतो। आता बघा पर्पल लाईन ग्रीन लाईन सोबत जात आहे आणि ग्राफ खालती आलाय। सो इथं मी आता करतो बाय।
आणि हा झाला बघा आपला अजून एक प्रॉफिट बुक मित्रांनो. तर एवढंच आहे मित्रांनो. या साऱ्या टिप्स तुम्ही लक्षात डोक्यात ठेवून नीट तुम्ही ध्यानाने ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स घेऊ शकता फक्त आणि फक्त एक्सपर्ट ऑप्शनवर. तर जर तुम्ही काही नवीन शिकला असेल, मी तुम्हाला काय बोललो ते, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा द ट्रेडिंग नर्ड, आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा अजून ट्रेडिंगची नवीन इन्साइट्स तुम्हाला भेटण्यासाठी. तर मस्त ट्रेड करा, सुरू करा ट्रेडिंगचा प्रवास एक्सपर्ट ऑप्शनवरती. पुन्हा एकदा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत द ट्रेडिंग नर्ड या चॅनलवरती.